हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना. इथे बघा, मी तुम्हाला आता खूप सुंदर निसर्ग दाखवणार आहे. डोंगर आहेत, ढग आहेत. ढग चाललेत बघा प्रवासाला, दिसतात. हो, लहान असताना का नाही आम्ही ढगांच्या आकाराप्रमाणे, हा बघ हत्ती आहे, हा बघ घोडा आहे, हा बघ उंट आहे, असं सगळं म्हणत असू. आता हे बघा, फक्त तुम्ही नेचर बघा. मी तुम्हाला इथे फक्त डोंगर आणि ढग, झाडी, हिरवळ हे सगळं दाखवणार आहे. मला काय सांगायचं आहे, आम्हाला नेचरनं, प्रकृतीनं किती भरभरून दिले हो, पण आपण काय करतो? आपण त्याचा नाश करतोय, डिस्ट्रॉय करतोय, आहे का नाही? हे बघा, ढग चाललेत बघा, दिसतात का तुम्हाला? हा, आपण प्रवासाला येतो तसे ढग पण चाललेले आहेत. हे बघा, इकडे बघा. हा, प्राणी बिणी रडतात तर दिसते. हिरवळ बघा, झाडं बघा. हे बघा, किती सुंदर दिसते निसर्ग. हे बघा, आणि सारखं का नाही इथे टुरिस्ट तरी सारखे येत असतात. का म्हणजे बेंगळूर, मुंबई म्हणा, कुठेही मोठ्या सिटीतनं लोक राहतात. त्यांना डोळ्याला कुठेही एवढी हिरवळ दिसत नाहीये, म्हणून ते इकडे हिरवळीचे शोधात येतात. आणि हिरवळ बघितली का नाही, त्यांचे डोळ्याला, मनाला खूप खूप असं आनंद होतो. तेवढ्यासाठी ती लोक येतात. हजारो लाखो रुपये खर्च करून येतात. कशासाठी? शांतीचे शोधात, इन सर्च ऑफ पीस. आता पूर्वी आपण वर्ड्सवर्थच्या कविता वगैरे बघताना बघितले. आय वॉन्डर्ड लोनली ॲज ए क्लाउड म्हणतो तो, किंवा आय सॉ 1000 डॅफोडिल्स एट ए ग्लान्स. हे बघा, तसंच आहे इथे. मला वाटते हे कवी सुद्धा असेच निसर्गाचे सानिध्यात गेलेले असावे. त्या निसर्गाचे सानिध्यातनं त्यांना हे सगळं सुचलेलं असावं. हे बघा, झाडं तरी कितीतरी झाडं पण कापली गेलेली आहेत. का म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स तयार झालेले आहेत. आपण माणसं का नाही आपले आनंदासाठी निसर्गाचा नाश करत चाललोय. हे लिमिटमध्ये व्हायला पाहिजे. मी असं म्हणत नाही आपल्याला आनंद घ्यायचा आहे, पण विदिन लिमिट्स आपण हे सगळं करायला पाहिजे. हे बघा, समोर वेगवेगळी फणसाची झाडं आहेत, तिथे जांभळाची आहेत, आणि काही बरीच, मला काही सगळी झाडं माहीत नाहीत. अगदी सुंदरसं हे निसर्ग आहे. मला वाटलं, मला खूप आनंद झाला हे सगळं बघून, म्हणून मला वाटलं आपल्याशी पण हे सगळं शेअर करावं, म्हणजे आपल्यालाही आनंद मिळेल. अहो, कित्येक वेळेला काय होते, आपण आधी कुठेतरी वाचतो, बघतो, मग आपण असे निसर्गरम्य ठिकाणी जात असतो. त्यामुळे मला वाटलं आपल्याशी हे सगळं शेअर करावं.
म्हणजे आपल्यालाही आनंद मिळेल. हे बघा काय काय झाडं तर एवढी उंचच उंच आहे. तो खूप खूप छान आहे, मस्त आहे. तुम्हालाही आवडला ना? मला तर का नाही, नेचर, प्रकृती, झाडं, फुलं हे सगळं खूप खूप आवडते. मला वाटतं आपल्यालाही हे सगळ्याची आवड असावी. अच्छा, हॅव ए नाईस